हॅलो. आज आपण टू बी, टू हॅव आणि टू डू ही वर्ब्स मेन वर्ब्स म्हणून कशी वापरली जातात आणि ऑक्झिलरी वर्ब्स म्हणून कशी वापरली जातात हे अभ्यासणार आहोत. आता टू बी, टू हॅव आणि टू डू ही वर्ब्स ऑक्झिलरी वर्ब्स म्हणजे प्रायमरी ऑक्झिलरी म्हणून ओळखली जातात. प्रायमरी ऑक्झिलरीज म्हणून ओळखली जातात. परंतु काही वेळेस आपल्याला असं दिसतं की ही वर्ब मेन वर्ब म्हणून सुद्धा वापरलेली, त्यामुळे त्यांचा वापर या दोन्ही प्रकारे कसा काय होतो हा आपल्या आजच्या तासाचा विषय असणार आहे. पुढे जाण्यापूर्वी आपण आधी रिवाइज करूया की आपण शिकलोय वर्ब म्हणजे नक्की काय. अगदी आपल्या पहिल्या तासाला ज्यावेळी आपण पार्ट्स ऑफ स्पीच हा भाग बघितला तेव्हा आपण असं अभ्यासलं, असं आपण शिकलोय की वर्ब म्हणजे असा शब्द की जो कृती किंवा स्थिती दर्शवतो किंवा त्याबद्दल सांगतो. A verb is a word that tells us about an action or a state of being. ओके, पुढे जाऊन आपण मागच्या तासाला हेही पाहिलं की verbs can be classified in various ways. One way is transitive verbs and intransitive verbs. वेगवेगळ्या प्रकारे verbs अभ्यासासाठी म्हणून आपण वर्ब्सची वेगवेगळ्या प्रकारे वर्गवारी करू शकतो. एक प्रकार आपण बघितला ट्रान्झिटिव्ह वर्ब्स आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब्स. अशा दोन टाइप्स आपण वर्ब्सचे सांगू शकतो. अशी वर्गवारी आपल्याला करता येते. आपण गेल्या तासाला हे शिकलो. आज आपण वेगळ्या प्रकारे वर्ब्सची एक वर्गवारी जी केली जाते ती ह्या विषयाशी निगडीत असलेली म्हणून ती बघणार आहोत. ती म्हणजे मेन वर्ब्स आणि ऑक्झिलियरी वर्ब्स. ओके, आता मेन वर्ब आणि ऑक्झिलियरी वर्ब. मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद आणि ऑक्झिलियरी वर्ब यालाच हेल्पिंग वर्ब असं म्हणतात, म्हणजे सहाय्यकारी क्रियापद. आता जेव्हा वाक्यामध्ये एकच क्रियापद असेल तेव्हा तेच क्रियापद हे मेन वर्ब असणार. पण वाक्यामध्ये दोन वर्ब फ्रेज आलेली असेल वाक्यामध्ये, म्हणजे आता फ्रेज म्हणजे शब्दांचा समूह, वर्ब फ्रेज म्हणजे वर्ब्सचा समूह. अशी जर वर्ब फ्रेज आलेली असेल म्हणजे एकाहून जास्त वर्ब्स वाक्यामध्ये आलेली असतील तर मग आता त्याच्यामधले एक वर्ब जे असणार ते मेन वर्ब असणार आणि दुसरं वर्ब त्या एका वर्ब व्यतिरिक्त आलेली बाकीचे वर्ब जी असणार ती ऑक्झिलियरी वर्ब्स म्हणजे हेल्पिंग वर्ब्स असणार. एकच क्रियापद आले तर तेच मेन असणार, पण एकाहून अधिक क्रियापद वापरले गेले तर एक मेन आणि बाकीची जी असतील ती ऑक्झिलियरी वर्ब्स असतील. मग आता त्यातलं मेन आणि ऑक्झिलियरी कसं ओळखायचं, तर जे वर्ब ऍक्च्युअली कृती स्थिती दर्शवण्यासाठी म्हणून महत्वाची भूमिका बजावतं ते वर्ब असेल मेन वर्ब. ओके, द वर्ब दॅट टेल्स अस अबाउट ऍक्शन ऑर स्टेट ऑफ बीइंग is the main verb, and the verb which helps the main verb to tell us about the tense or time, it is auxiliary verb. Auxiliary verb, apart from telling about time or tense, it also helps the main verb to show to make a negative sentence or to make an interrogative sentence means question. क्रियेचा काळ दर्शवण्यासाठी, त्याच पद्धतीने काही वेळेस नकारार्थी वाक्य करण्यासाठी किंवा प्रश्नार्थक वाक्य म्हणजे प्रश्न करण्यासाठी म्हणून ऑक्झिलियरी वर्ब मेन वर्बला मदत करतं. आता बघा, मी म्हटलं मगाशी की एकच क्रियापद आलंय तर तेच मेन वर्ब असणार, पण वर्ब फ्रेज आली असेल तर त्याच्यामध्ये एकाहून अधिक क्रियापद असणार, एक क्रियापद मेन असणार आणि एक बाकीची जी असणार ती ऑक्झिलियरी असणार. उदाहरण बघा, आय ईट अ मँगो, एकच क्रियापद आहे ईट, सो दॅट ईट इज द मेन वर्ब. बट आय एम इटिंग अ मँगो, एम आणि इटिंग दोन वर्ब झाले. मग आता जे ऍक्च्युअल कृती दर्शवतं, कसली कृती, खाण्याची, तर ते इटिंग, दॅट इज द मेन वर्ब. व्हाईल एम मुळे काय झालंय, तर एम हे टू बीचं वर्तमान काळाचं रूप आहे, पुढे आपण ते पाहणार आहोत. तर त्यामुळे वर्तमान काळ आहे हे
आपल्याला am मुळे कळतं. इट इज प्रेझेंट टेन्स हे आपल्याला am मुळे कळते. सो am tells us about the tense or time. So it helps the main verb to tell time or tense of the sentence. That's why it is an auxiliary verb or say helping verb. ठीक आहे. आता आपण टू बी, टू हॅव आणि टू डू कडे जाऊया. ही जी 3 वर्ब्स आहेत ती प्रायमरी ऑक्झिलियरी वर्ब्स, प्रायमरी हेल्पिंग वर्ब्स म्हणून वापरली जातात. पण त्याच पद्धतीने ती मेन वर्ब्स म्हणूनही वापरली जातात. ओके. तर हे आपल्याला अधिक चांगल्या लक्षात यायला हवं असेल तर आधी आपण या क्रियापदांची रूपं कशी होतात, मेन वर्ब म्हणून त्याचा अर्थ काय असतो आणि त्याची रूपं मेन वर्ब म्हणून कशी येतात आणि त्यानंतर मग आपण बघू की ती ऑक्झिलरी वर्ब म्हणून कशी येतात. आधी आपण सर्वात आधी त्याची रूपं बघू, त्याचा अर्थ बघू. आता टू बीचा अर्थ आहे असणे, पण हा जेव्हा टू बी मेन वर्ब म्हणून वापरला जातो तेव्हा हा अर्थ त्याचा असतो असं तुम्हाला लक्षात येईल. ओके. टू बीचा अर्थ असणे, पण मेन वर्ब म्हणून जेव्हा टू बी वापरला जातो तेव्हा त्याचा अर्थ असणे असतो. आणि त्याची रूपं am, is, are अशी आहे. am, is आणि are ही टू बीची रूपं. प्रेझेंट टेन्स मधली, पास्ट टेन्स मधली वॉज आणि वेअर. प्रेझेंट टेन्स मधली am, is, are, पास्ट टेन्स मधली वॉज आणि वेअर. मेन वर्ब म्हणून जेव्हा टू बी वापरलं जातं तेव्हा आय एम अ स्टुडंट, मी आहे असणेच आहे या अर्थी, मी स्टुडंट आहे. वी वेअर इन मुंबई, आम्ही मुंबईमध्ये होतो. आता इथे लक्षात येईल की इथे एकच क्रियापद आहे am, सो तेच मेन वर्ब असणार आहे. इथे वेअर हे एकच क्रियापद आहे त्यामुळे तेच मेन वर्ब असणार आहे. वॉजचं उदाहरण घ्यायचं तर ही वॉज इन द क्लासरूम, एकच वॉज आहे त्यामुळे तेच मेन वर्ब आहे. आरचं घ्यायचं तर वी आर ॲट होम, एकच आहे तिथे क्रियापद आर त्यामुळे दॅट इज गोइंग टू बी द मेन वर्ब. बट जेव्हा ऑक्झिलियरी म्हणून हे वापरलं जातं, ही रूपं am, is, are किंवा वॉज, वेअरची रूपं ऑक्झिलियरी म्हणून वापरली जातात तेव्हा ती एस्पेशली प्रोग्रेसिव्ह टेन्स किंवा कंटिन्युअस टेन्समध्ये, म्हणजे मग तो प्रेझेंट कंटिन्युअस असेल किंवा पास्ट कंटिन्युअस असेल त्याच्यामध्ये am, is, are किंवा वॉज, वेअर ही हेल्पिंग वर्ब म्हणून वापरली जातात. आय एम रीडिंग अ बुक. आता इथे दिसेल की आधी आय एम अ स्टुडंट मध्ये एम हे एकच वर्ब होतं, सो दॅट वॉज द मेन वर्ब. बट आय एम रीडिंग अ बुक, वी फाइंड टू वर्ब्स हिअर, एम आणि रीडिंग. ही वर्ब फ्रेज आहे, त्यामुळे एकाहून अधिक वर्ब्स इथे आलेली आहे त्यामुळे ही वर्ब फ्रेज आहे असं आपण म्हणूया. 2 वर्ब्स झाले, त्यातलं एक मेन असणार आणि एक असणार ऑक्झिलियरी. आपण मगाशी बघितलं की जे ऍक्च्युअल कृती दर्शवतं ते मेन वर्ब. मग कृती दर्शवणार म्हणजे काय क्रिया होतीये तर वाचनाची, मग ते दर्शवणारं शब्द ते वर्ब आहे रीडिंग आणि त्यामुळे दॅट इज द मेन वर्ब. आणि ॲमने हे प्रेझेंट टेन्स आहे, ॲम प्रेझेंट टेन्स मधले आहे, त्यामुळे प्रेझेंट टेन्स मधली जी क्रिया आहे हे सांगायला मदत केली. त्यामुळे ॲम हे ऑक्झिलियरी वर्ब आहे. वी वेअर वर्किंग ऑन अ न्यू प्रोजेक्ट. ऍक्च्युअल कसलं तर आम्ही काम करत होतो ही क्रिया दर्शवणारा शब्द जो आहे वर्क आहे त्यामुळे ते मेन वर्ब आहे. आणि वेअर हा भूतकाळातलं रूप आहे टू बीचं त्यामुळे ते भूतकाळात करत होतो असं सांगण्यासाठी वेअरची मदत झाली त्यामुळे वेअर हे इथे हेल्पिंग वर्ब म्हणून आलेलं आहे. ठीक आहे. आता टू हॅव म्हणजे सुद्धा असणे, पण टू हॅव असणे म्हणजे एखाद्याकडे एखादी गोष्ट असणे या अर्थाने टू हॅवचा वापर होतो. तर टू हॅवची प्रेझेंट टेन्स मधली रूपं आहेत हॅव आणि हॅज आणि पास्ट टेन्स मधली रूपं आहेत हॅड. नाव सी, मेन वर्ब म्हणून येतं तेव्हा हे एकच हॅव, हॅज किंवा हॅड हे एकच वर्ब वापरलेलं असेल. दे हॅव अ गुड कमांड ओव्हर इंग्लिश, एकच हॅव आलेलं आहे तेच मेन वर्ब आहे, त्यांचं इंग्लिशवरती चांगलं प्रभुत्व होतं. शी हॅज अ सिस्टर, तिला एक बहीण आहे, एकच आले त्यामुळे तेच मेन वर्ब आहे.
आय हॅड अ बायसिकल ॲट दॅट टाईम. हॅड माझ्याकडे त्यावेळी सायकल होती. एकच हॅड हेच वर्ब आलंय, तेच मेन वर्ब असणार आहे. मानसी हॅड द टॅलेंट. मानसीकडे टॅलेंट होतं. एकच वर्ब आलंय हॅड, तेच मेन वर्ब असणार. पण इथे ऑक्झिलरी वर्ब किंवा हेल्पिंग वर्ब म्हणून जेव्हा हॅव किंवा हॅड वापरलं जातं तर ते प्रेझेंट परफेक्ट टेन्स किंवा पास्ट परफेक्ट टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये हॅव, हॅज, हॅड हे हेल्पिंग वर्ब किंवा ऑक्झिलरी वर्ब म्हणून येतं. तर दे हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. आता इथे आपल्याला दिसेल दोन वर्ब आहे, हॅव आणि कम्प्लिटेड. मग कसली कृती? तर कम्प्लीट करण्याची, पूर्ण करण्याची. मग ते दर्शवणारा शब्द कम्प्लिटेड, ते दर्शवणारा वर्ब आहे कम्प्लिटेड. सो दॅट इज द मेन वर्ब. The main verb is the verb that tells us about actual action or state of being. So here complete tells us about the action. So it is the main verb. आणि have हे प्रेझेंट टेन्स मधले आहे, त्यामुळे हा प्रेझेंट परफेक्ट टेन्स आहे. प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे वर्तमान काळ दर्शवण्यासाठी म्हणून आपल्याला मदत ह्या हॅवने केली. सो हॅव हे ऑक्झिलरी वर्ब आहे. मनीषा हॅज बीन वर्किंग सिन्स 2011. ॲक्च्युअल कृती दर्शवणारं वर्किंग हे क्रियापद. सो दॅट इज द मेन वर्ब. आणि हॅज इज the form of have in present tense, so it indicates the present tense, so it is the auxiliary verb. She had warned Lina even earlier. The verb that tells us about the action of warning is warned, and so that is the main verb. आणि had हे भूतकाळ आपल्याला दर्शवण्यासाठी मदत करतो, so it is the auxiliary verb. Anju had been doing this work successfully, so डू करणे हे इथे मेन वर्ब म्हणून आलंय आणि हॅड ऑक्झिलियरी म्हणून आलेलं आहे. सो द वर्ब दॅट टेल्स द मेन ॲक्शन इज द मेन वर्ब, अँड द वर्ब दॅट हेल्प्स टू इंडिकेट टेन्स ऑर टू मेक अ निगेटिव्ह सेंटेन्स ऑर टू फॉर्म अ क्वेश्चन is an auxiliary verb or say helping verb. The next verb is to do, ज्याचा अर्थ करणे असा होता. मेन वर्ब म्हणून ते वापरलं जातं तेव्हा. त्याची प्रेझेंट टेन्स मधली रूप डू आणि डज, आणि पास्ट टेन्स मधली रूप आहे डीड. ओके, मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब. उदाहरण बघूया. प्लीज डू द नीडफुल. जे गरजेचं आहे ते कृपया करा. डू एकच वर्ब आहे त्यामुळे त्याच मेन वर्ब आहे, करा या अर्थाने. He does the work quite sincerely. तो काम अतिशय सिन्सिअरली करतो. आता इथे द वर्क हे आधी आपण बघितलं, वर्क हे क्रियापद म्हणून वापरलेलं आहे, पण इथे ते नाऊन म्हणून आहे. त्यामुळे वर्ब इथे एकच आहे, डज, आणि ते मेन वर्ब आहे. वी डिड इट फायनली. वी डिड इट फायनली, आम्ही ते सत्याशेवटी केलंच. एकच वर्ब आहे, डीड, केलं या अर्थाने आलंय, आणि ते मेन वर्ब आहे. पण इथे आता आपल्याला दिसेल की प्रश्न किंवा निगेटिव्ह वाक्य करताना डू, डज किंवा डीड याची आपल्याला मदत घ्यावी लागते. मेन वर्बच्या मदतीला ते येतात आणि म्हणून ते हेल्पिंग वर्ब, तिथे हेल्पिंग वर्ब्स असतात. इथे डू यू हॅव एन एक्स्ट्रा पेन, इथे हॅव हे मेन वर्ब म्हणून आले आहे का, ते मेन वर्ब आहे. आणि इथे डू प्रश्न करण्यासाठी मदतीला धावून आलाय हॅवच्या, आणि त्यामुळे डू हे इकडे हेल्पिंग वर्ब आहे, ऑक्झिलियरी आहे. शी डज नॉट वॉन्ट टू गिव्ह दॅट टू हर सिस्टर. तिला ते तिच्या बहिणीला द्यायचं नाहीये, देण्याची इच्छा नाहीये. त्यामुळे वॉन्ट इज द मेन वर्ब हिअर. आणि डज हे नकारार्थी करण्यासाठी डजचा आधार घ्यावा लागतो, आणि त्यामुळे डज हे हेल्पिंग वर्ब आहे. डिड दे रीच होम, ते पोहोचले का, कसली क्रिया, पोहोचण्याची, त्यामुळे ती क्रिया दर्शवणारा शब्द हा हे मेन वर्ब आहे. आणि डीड प्रश्न करण्यासाठी म्हणून डीडची गरज लागली, हेल्प लागली, सो डीड हे हेल्पिंग वर्ब आहे. त्यामुळे निगेटिव्ह सेंटेन्सेस किंवा यस नो टाईप क्वेश्चन्स करत असताना टू डूची रूपं म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये डू किंवा डज
आणि पास्ट टेन्स मध्ये डीड ही ऑक्झिलरी व्हर्ब्स म्हणजे हेल्पिंग व्हर्ब्स म्हणून वापरली जातात. काही एक्झाम्पल्स आहेत, ती व्यवस्थित एकदा वाचा. म्हणजे ही वर्ब्स जी आहेत सगळी आपण बघितलेली, टू हॅवची रूपं, टू बीची रूपं असतील किंवा टू डूची रूपं असतील, ती मेन वर्ब्स म्हणून कशी वापरली जातात हे ह्या बाजूला आपण या चार्टमध्ये ह्या बाजूला डाव्या बाजूला ह्या रकान्यात लिहिलेलं आहे. आणि ते ऑक्झिलियरी वर्ब्स म्हणून कशी वापरली जातात ते इकडे लिहिलेलं आहे. नीट व्यवस्थित स्वतः वाचून हे समजून घ्या. एक उदाहरण म्हणून मी एक्सप्लेन करते. आपण आधी जेव्हा प्रत्येक टू बीची किंवा टू डूची किंवा टू हॅवची स्लाइड बघितली तेव्हा हे व्यवस्थित त्याचं उदाहरण बघितले. त्यामुळे वेगळं आता इथे मी एक्सप्लेन करत नाही, पण घरी हे व्यवस्थित वाचायचं आहे म्हणजे व्यवस्थित तुम्हाला एकदा समजू शकेल की मेन वर्ब म्हणून ॲम कसं वापरलं जातं, ऑक्झिलरी वर्ब म्हणून कसं वापरलं जातं. आय एम बिझी इथे एकदाच ॲम आलं, एकच वर्ब आहे ते एकुलते एक, त्यामुळे तेच मेन वर्ब असणार आहे. बट आय एम वॉचिंग अ मूवी, आता इथे लक्षात येईल की दोन वर्ब आले, ॲम आणि वॉचिंग. मग ऍक्च्युअल कृती दर्शवणारा शब्द कुठला, वॉचिंग. ऍक्च्युअल कृती दर्शवणारा वर्ब आहे वॉचिंग, बघण्याची कृती. सो दॅट विल बी द मेन वर्ब अँड ॲम विल बी ॲन ऑक्झिलियरी वर्ब. आता इथे बघितलं, आय हॅव अ ब्रदर, हॅव एकच आलं इथे वर्ब त्यामुळे ते मेन वर्ब आहे. पण आय हॅव कम्प्लिटेड माय होमवर्क, हॅव आणि कम्प्लिटेड दोन वर्ब आले, पण ऍक्च्युअल कृती दर्शवणारा वर्ब आहे कम्प्लिटेड, त्यामुळे ते मेन वर्ब आहे आणि हॅव हे ऑक्झिलियरी वर्ब आहे. ठीक आहे. अजून एखादं बघायचं तर वी वेअर ॲट होम, आम्ही घरी होतो, एकच वर्ब आले, वेअर ते मेन वर्ब असणार आहे. पण वी वेअर वेटिंग फॉर यू, इथे वेअर आणि वेटिंग असे दोन वर्ब आले. मग आता कुठलं मेन वर्ब आणि कुठलं ऑक्झिलियरी ओळखायचा प्रश्न आला. मग आपण शिकलो की जे ऍक्च्युअली कृती दर्शवतं ते मेन वर्ब. मग इथे कसली कृती आहे तर वेट, वाट पाहण्याची, मग ते दर्शवणारा वर्ब आहे वेटिंग, ते मेन वर्ब आहे. आणि वेअर हे टू बीचं भूतकाळ रूप आहे, आम्ही वाट पाहत होतो, हा भूतकाळ हे दर्शवण्यासाठी म्हणून वेअरने मदत केलेली आहे. समजा आर असतं तर आहोत झालं असतं, प्रेझेंट झाला असता. वेअरमुळे कळलंय की तो भूतकाळ आहे, त्यामुळे वेअरने काय मदत केली आपल्याला किंवा मेन वर्बला, तर काळ दर्शवण्यासाठी त्याने मदत केलेली आहे. सो ते हेल्पिंग वर्ब आहे. वी डीड द वर्क, आम्ही ते काम केलं, आम्ही काम केलं. इथे डीड हे एकच वर्ब आलेले आहे आणि त्यामुळे तेच मेन वर्ब आहे. शी डिड नॉट हॅव इनफ टाइम टू वर्क ऑन इट, आता इथे हॅव हे मेन वर्ब म्हणून आले आणि नकारार्थी करण्यासाठी डीडची मदत झाली, त्यामुळे ते डीड हे हेल्पिंग वर्ब आहे. किंवा दे डीड द जॉब व्हेरी वेल, वी डिड नॉट अटेंड द प्रोग्राम. आता दे डीड द जॉब व्हेरी वेल मध्ये डीड हे एकमेव वर्ब आले, त्यामुळे ते मेन वर्ब आहे. पण वी डिड नॉट अटेंड द प्रोग्राम, आम्ही प्रोग्राम अटेंड केला नाही. कसली कृती तर अटेंड करण्याची, सो अटेंड इज द मेन वर्ब. आणि केला नाही असं करण्यासाठी म्हणून डीडचं सहाय्य घ्यावं लागलं नकारार्थी वाक्य करण्यासाठी. सो डीड हे हेल्पिंग वर्ब आहे. ही सगळी उदाहरणं एकदा नीट व्यवस्थित वाचा, म्हणजे तुम्हाला मेन वर्ब म्हणून ही वर्ब्स कशी वापरली जातात आणि ऑक्झिलियरी वर्ब म्हणून कशी वापरली जातात हे पुन्हा एकदा नीट कळेल, पक्क होईल. ठीक आहे. थँक्यू.